अत्यंत आनंदाचा क्षण आहे। निवडणूक आयोगाने दिलेला निकाल अजितदादा यांच्या बाजूने आला आहे। आता यापुढे पक्ष संघटन आणि पक्षवाढीचं काम जबाबदारीने आम्ही पूर्ण करू। प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद झाला तर जल्लोष झालाच पाहिजे। आम्ही जल्लोष करतोय, उद्माज केला नाही। निवडणूक आयोगाने निकाल त्यांच्या बाजूने दिला असता तर त्यांना आनंद वाटला असता। त्यांच्या बाजूने निकाल लागला नाही म्हणून अशा टीका करताय। संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांना बोलण्यापलीकडे दुसरा उद्योग नाही। त्यांच्या बोलण्याला फार किंमत द्यावी असं वाटत नाही। आनंदाचा क्षण आहे। निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा अत्यंत नम्रतापूर्वक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी स्वीकारला आणि आम्ही प्रचंड आनंदी आहोत आणि आता पक्ष संघटन आणि पक्षवाढीचं काम आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात जल्लोष साजरा केला जात आहे। आज देखील अजितदादा उपस्थितीत साजरा केला गेलो। साहजिक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आनंद झाला तर तो जल्लोष झालाच पाहिजे। आम्ही जल्लोष केला, आम्ही उन्माद केला नाही। आज निकाल जर विरोधकांच्या बाजूला गेला असता तरी त्याचा उन्माद केला असता। अत्यंत नम्रतेनं जनतेने सुद्धा त्याचं स्वागत केलं। त्याच्यामुळे जल्लोष करणं हा लोकशाहीमधला अधिकार। जितेंद्र आव्हाडीने एक ट्विट करून अजितदादांवरती टीका केली आहे। असं आहे की प्रत्येकाला आता निवडणूक आयोगाचा निकाल त्यांच्या बाजूला आला असता तर त्यांना आनंद वाटला असता, पण दुर्दैवानं तो त्यांच्या बाजूला नाही, पण पक्की बाजू आमच्या बाजूला संजय राऊत असते, आव्हाड असते, यांना बोलण्यामध्ये कुठला उद्योग नाही। ट्विट करणं, आता ट्विट करताना रात्री 8च्या नंतर करणं